दोन्ही फलंदाज कुणाल गरत आणि दुसऱ्या बाजूला किशोर गरत प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलं. प्रथमेश म्हात्रे यांच्याकडून पिट्टूकडून हे पारितोषिक असेल. चला बिग फाईट मॅच आपण गोलंदाजीला सुरुवात करूया. चला पहिला गोलंदाज या ठिकाणी वाघिवलीवाडा संघाकडून वापरला जाईल दर्शन पाटील. चला बिग फाईट मॅच आयोजन किती दर्जेदार आहे. काँग्रेस कमिटी कुंडेगाव संघाकडून गावाकडून हे जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळालंय. चला दुसऱ्या सेमीफायनल आपण सुरुवात करतोय. खूप छान रंगलेली स्पर्धा. नक्कीच पुन्हा एकदा आपण सूचना देऊया कारण की किशोर गरत आणि कुणाल गरतसाठी प्रथमेश म्हात्रे यांच्याकडून तब्बल षटकारासाठी पिट्टूकडून 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चला सामन्याला सुरुवात करा. थोडासा वेळ घालवतोय. मोमेंटम शिफ्ट होईल या सामन्याचा. सामन्याला सुरुवात पहिला चेंडू फिरून मारायचा होता. अगदी बैठक फटका खेळायचा होता. चेंडूच्या मिनिट पर्यंत पोहोचता आलं नाही. या पोलर लेनचा चेंडू पाहायला मिळाला त्यामुळे डॉट डिलिव्हरी. कारण की 2 ओव्हरची मॅच आहे. तुम्हाला जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. अगोदरची मॅच अगदी रफ अँड टफ शेवटच्या चेंडू पर्यंत गेली होती. हा चेंडू मात्र अवंतार घोषित करण्यात आला. वाईटची गाईडलाईन आहे त्याच्या बाहेरून हा चेंडू रिलीज करण्यात आला. त्यामुळे इथं मात्र गोलंदाजाला दंडित केलं गेलं. अवंतार धावेने धावफलकाचं दारिद्र्य इथे जीपीकेला पुणे संघानं उघडलाय. यावेळेला समोरच्या बाजूने धक्का मागे थांबलाय थोडासा कारण की चेंडू अडवला. फक्त सिंगल येईल. मोठा फटका होता. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करणार आहे. तो झेलवरती आला नाहीये. थोडंसं मागे ठरला थांबला त्यामुळे चेंडू त्याच्या आवाक्याबाहेर गेला नाही. त्यामुळे फक्त सिंगल मिळाली. आणखी एक धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. पहिली धाव अवंतारच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाली. तदनंतर ही मोठ्या फटक्यावरती आलेली 1 धाव. स्ट्राईक वरती किशोर गरत. खरं तर या मैदानामध्ये किशोरचा जलवा पाहायला मिळाला. फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण अगदी खरं तर कमालीची फलंदाजी खरं तर पाहायला मिळाली त्याची देखील. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. रनिंग बिटवीन द विकेट पहा. पंचांचं बोट आबाळाकडं. त्यामुळे किशोर गरत एक मोठी बिग विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. दरम्यान राकेश गरत इनेट नंबर 3 वरती दाखल होईल. त्याच्यासाठी देखील प्रत्येक षटकारासाठी पिट्टूकडून 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल कारण की नक्कीच आपल्या खेळाडूने षटकार मारला पाहिजे. हॅलो 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 डीजे मी काय सांगते परत आपल्या शेटचा आता लास्टची फायनल आहे. सेट गरज साहेबांची गाणी आताच वाजली पाहिजेत. आणि नवीन फलंदाज झाला राकेश म्हात्रे. धक्का जरूर मिळाला. यावेळेला फटका चांगला खेळलाय. समोर खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि या ठिकाणी धावा धोण्याची नामी संधी आहे. पहा अगदी तुतू मेमे मध्ये असं वाटलं होतं लखनौच्या नवाजबीची गाडी सुटेल की काय परंतु 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्या. खरं तर मोठे फटके नक्कीच या दर्शन पाटीलना थांबवलेत. 2 ओव्हरची मॅच आहे. मोठा फटका मारू दिला नाहीये. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहिल्या तर 4 आहेत. 4 चेंडू फेकून झालेत. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. लाईन चांगली, लेन चांगली, अचूक टप्पा, अगदी एक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, कंट्रोल, व्हेरिएशन गोलंदाजी टाकत असताना आपण पाहिलं. लाईन बिघडवावी लागणार या गोलंदाजाची. आणखी एक चांगला बॉल. चेंडूच्या मिरिट पर्यंत जाता आला नाहीये. चेंडू रीडच करता आला नाहीये. या ठिकाणी आपण पाहिलं कुणालला मात्र शांत ठेवला.
शेवटचा चेंडू आहे, कारण की नेहमी हाणामारी करणारा खेळाडू यावेळेला शांत बसला. यावेळेला बॅकफुटला गेलाय, चेंडूला पंच केलाय, चेंडू मिड विकेट सीमारेखेच्या बाहेर. धडक बेधडक फटका खेळला, एकदम कडक. एस डीजे वाजव. फटक्यासाठी ओळखला जातो कुणाल, तो फटका पाहायला मिळाला शेवटच्या चेंडूवरती. आणि या शेवटच्या चेंडूवरती आलेल्या षटकाराने धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचली आहे. दरम्यान लगातार 3 षटकार आले तर कुणालला मात्र प्रथमेश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. प्रथमेश म्हात्रे पिट्टू चला शेवटचं षटक आणि त्यासाठी गोलंदाजी करणार आहे. बहुतेक सूरज पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आला. खरं तर ती स्पर्धा दोन्ही बाजूने अगदी बोथ साईड खेळवली जाताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला स्ट्राईकवरती आपल्याला राकेश म्हात्रे पाहायला मिळणार आहे. हा देखील एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आहे. प्रत्येक चेंडूवरती षटकार आणि चौकारांमध्ये डील करणारा खेळाडू अगदी विराट कोहलीच्या क्रमांकावरती आला. राकेश म्हात्रेला देखील अगदी षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक प्रथमेश म्हात्रे पिट्टू यांच्याकडून दिलं जाईल. यावेळेला चेंडू बहुतेक शरीरावरती आदळला आणि या ठिकाणी सिंगल मिळाली आहे. पंचांचा लेग बाईचा इशारा आमच्यापर्यंत आला, त्यामुळे एक धाव आणखी एक मिळते. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहे. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट स्ट्राईकवरती आपण कुणाल घरातला पाहतोय. आता मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी करणारे सूरज पाटील आणि फलंदाजीसाठी कुणाल घरात. यावेळेला फटका फसला, एल्युएशन कमी, बराच काळ चेंडू हवेत, कॉलिंगचा अभाव आहे. परंतु या ठिकाणी सूरजनं टिपलाय जाईल, त्यामुळे फलंदाज या ठिकाणी होतोय फेल. त्यामुळे कुणाल घरात बॅक टू द पेव्हिलियन. एस डीजे वाजव. हवेत खुल्ला, चेंडू बराच काळ हवेत राहिला आणि सूरजने मात्र झेल कन्वर्ट केला. नवीन फलंदाज साहिल ठाकूर आला. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल आणि साहिलला देखील प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक प्रथमेश म्हात्रे यांच्याकडून दिलं जाईल, पिट्टू कडून दिलं जाईल. दरम्यान फटका किती चांगला आहे, स्वीट साऊंड तर आला. चेंडू लांबच लांब गेला आणि आणखी दूर गेला, त्यामुळे पंचांचा इशारा, दॅट्स अ क्लिअर माइंडेड षटकार. आता मात्र धावांना आकार आला, 18 वरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. पुन्हा एकदा जागा बनवली आहे, फटका खेळला आणि हा चेंडू जाईल सीमारेखेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय, वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार.
दरम्यान नवीन आलेला फलंदाज साहिलने मात्र लाईन बिघडवली आहे. कम्मालीचे षटकार आणि चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या 22 वरती. शेवटचे 2 बॉल, आणखी 2 धक्के येतील की काय, कारण की आता मात्र स्टान्स आपण पाहिला तर आक्रमक आहे. ऑन साईडला धमाका करण्याच्या तयारीमध्ये तो आहे, परंतु लाईन मिस केली. अति आत्मविश्वास आरोग्यासाठी घातक ठरला. डॉट एलआय चेंडू, 1 चेंडू शिल्लक आहे. खरं तर जास्त फुटवर्क आपल्याला पाहायला मिळालं, त्यामुळे चेंडू रेड करता आला नाहीये. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. आणखी एकदा लाईन मिस केली आहे. लाऊड अपील करण्यात आलं होतं, परंतु या ठिकाणी डॉट बॉल आणि 2 षटकाची सांगता झाली आहे. 22 धावांवरती सीमित राहिली आहे. ती नक्कीच जेपी क्लब पुंडे संघाची पारी. त्यामुळे मॅच जिंकण्यासाठी वाघिवली वाडा संघाला कराव्या लागतील तब्बल 23 धावा. खर तर प्रत्येक संघ एक स्वप्न घेऊन आलेला आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्न मोफत असतात, परंतु ती पूर्ण करण्यासाठी किंमत मोजावी लागते. त्यामुळे नक्कीच ती किंमत मोजत असताना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु कोणाचं जवळपास 4 संघांचं स्वप्न तर पूर्ण झालेलं आहे, परंतु कोण प्रथम क्रमांकाचा कर्णक उचलणार, द्वितीय क्रमांकाचा कोण उचलणार, तृतीय क्रमांकाचा कोण, कारण की 4थी क्रमांकावरती बीसीसी पागोडे संघांना आपलं नाव तर कोरलंय. चला 2 षटकारासाठी जे पैसे होते ते आमच्यापर्यंत पोहोचलेत, कारण की प्रथमेश मात्रे पिट्टूने जे पैसे लावले होते आणि ते मात्र आपण नंतर देणार आहोत मॅच संपल्यानंतर. चला 23 धावांचं टार्गेट या ठिकाणी उभं राहिलंय. पुन्हा एकदा आपण पाहिलं ना तर मी कौतुक करेन वाघिवलीवाडा संघाचं, कारण की क्रिकेटची शिस्त कशी असावी तर अशी असावी. लाईनअपने मैदानामध्ये गेले, लाईनअपने आले. प्रत्येक सामना संपल्यानंतर हस्तलोंदन करून एकमेकांना सदिच्छा आणि शुभेच्छा देऊन सामन्याचा निरोप देखील घेतला. खरं तर आजच्या दिवसामध्ये त्यांचा संघर्ष खूप मोठा राहिला. पहिल्या सामन्यामध्ये संघर्ष केला, अगदी पराभव समोर असताना देखील संघर्ष केला, विजयी झाले. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील मोठा संघर्ष पाहायला मिळाला की जवळपास पराभव असताना देखील अगदी शेवटपर्यंत संघर्ष केला आणि आतापर्यंत चांगली कामगिरी करून ही सेमीफायनल खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आताच्या घडीला फायनलचं तिकीट कोण मिळवणार, खरं तर या 2 षटकामध्ये गोलंदाजी कोण करणार, गोलंदाज सरस होणार की फलंदाज, कारण की वाघिवलीवाडा म्हटलं ना तर फलंदाज आक्रमक पाहायला मिळतात, परंतु थोडासा वेळ आहे, कारण की दुःखावरती फुंकर मारण्याचं काम संगीत करतोय. त्यामुळे ताजंतवानं करण्यासाठी आपण पुन्हा एकदा डीजेकडे जाऊ आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. अगदी मेहनतीची पराकाष्ठा, नशिबाची साथ आणि कौशल्याचा आधार या तिकोडावरती रंगत असतं हे क्रिकेट, जे आपण आपल्या गावासाठी आणि आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असतो. गावाच्या नावासाठी आपण प्राणपणाला लावून आपल्या गावाच्या प्रतिसाठी खेळत असतो ना, तेव्हा आपल्या 12 खेळाडूंच्या मागं आपलं अख्खं गाव उभं असतं, कारण की प्रश्न त्यावेळेला गावाच्या सन्मानाचा असतो. त्यामुळे नक्कीच आज तुम्हाला खेळायचं आहे, आज तुम्हाला जिंकायचं आहे, ना स्वार्थासाठी ना पैशासाठी. हे ग्रामीण टेनिस क्रिकेट बॉल खेळलं जातं फक्त आणि फक्त गावाच्या नावासाठी आणि गावाच्या सन्मानासाठी. दरम्यान आपण पाहू शकाल वाघिवलीवाडा संघाच्या खेळाडूंना प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये मिळणार आहेत. वाघिवलीवाडा संघाचे कट्टर समर्थक सागर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक जाहीर करण्यात आलं. खरं तर असे पाठीराखे असणं गरजेचं आहे, कारण की खूप जण पारितोषिक लावतात षटकार हॅट्रिकसाठी, कारण की आपण पूर्ण टुर्नामेंटमध्ये 1 ते 2 षटकार हॅट्रिक पाहतो, परंतु जो प्रत्येक षटकारासाठी नक्कीच बक्षीस लावतो ना तो खरा देणारा असतो. त्यामुळे नक्कीच सागरचं आम्ही विशेष कौतुक करतो, त्यानं प्रत्येक षटकारासाठी हे पारितोषिक लावलं.
त्यामुळे नक्कीच देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. त्यामुळे जाऊया मॅचकडे. गोलंदाजीसाठी गोलंदाज या ठिकाणी साईश म्हात्रेला आपण पाहू शकाल. समोर वाघिवली वाडा संघाची रणमशीन आपण सूरज पाटीलला पाहतोय. 23चं टार्गेट आहे. नक्कीच रायगडची आन बाण आणि शान म्हणून नक्कीच सूरज पाटीलला आपण पाहतो. पहिला चेंडू फिरून मारला आणि हा चेंडू जाईल मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध. 6 धावांसाठी षटकार. नावाची दहशत, आपल्या नावाचा दबदबा दाखवला तो नक्कीच सूरज पाटीलला. साईश म्हात्रेला पहिल्या चेंडूवरती फेकून दिलं 6 धावांसाठी. पुढच्या चेंडूवरती चेंडू उंच गेला, एलिव्हेशन कमी आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, त्यांना पकडलाय झेल. पहिला वार अगदी फलंदाजाचा होता, दुसरा वार गोलंदाजाचा पाहायला मिळाला. सूरज पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. ते षटकार मारून आगास तर केला होता, परंतु पुढच्या चेंडूवरती अंजाम दाखवला साईशना. त्याला मैदानाच्या बाहेर पाठवला. त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज भागेश सुरते मैदानामध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर KDHच्या वाघिवली वाडा संघ आज किंग 11च्या नावाने खेळतोय आणि त्या नावाची ओळख जर आपण पाहिली ना तर खोलवर फलंदाजी आहे. अगदी डीप पर्यंत फलंदाजी पाहायला मिळाली आहे. भागेश मैदानामध्ये गेला. साईशने नक्कीच षटकार खाल्ला, परंतु पुढच्या चेंडूवरती विकेट देखील मिळवला. मॅच पुन्हा एकदा ऑन झाली आहे. चेंडू बॅटची कड घेतोय, क्षेत्ररक्षक चूक करतोय, चेंडू मात्र गरंगात निघालाय फाईन लेगला आणि अडलाय की काय चेंडू. चेंडू अडवण्यामध्ये यश मिळवलंय आणि दरम्यानच्या काळामध्ये तब्बल पळून काढल्यात 3 धावा. चला तिसरे पंच बघायचंय. हा बाउंड्री आहे की 3च धावा मिळतील. DRS घेतला, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम प्रणालीचा वापर केला जाईल. निर्णय पुनरावलोकन प्रणालीचा वापर या ठिकाणी केला जाईल. हा चौकार असेल की 3 धावा मिळतील, कारण की आताच्या घडीला प्रत्येक धाव महत्वाची आहे. कारण की आताच्या घडीला प्रत्येक धाव मोठ्या समान पाहायला मिळेल. चला 3च धावा असतील. चौकार अडवला गेला, त्यामुळे धावसंख्या 3ने पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोचेल ती 9च्या घरामध्ये. आतापर्यंत चांगली फलंदाजी जरूर झाली आहे, एक विकेट जरूर आला, परंतु साईशला मात्र शेवटचे काही चेंडू चांगले टाकावे लागतील. तरीच्या सामन्यामध्ये GP क्लब पुंडे शिरकाव करणार आहे. अगदी रफ अँड टफ मॅच पाहायला मिळते. रिव्हर्स करायचा होता, कारण की ऑन साईडला चांगले फटके आले असते. या ठिकाणी रिव्हर्स करायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचं समीकरण जुळलं नाही. या निसर्गाचा नियम आडायला जिथं संगम नाही तिथं उत्पत्ती नाही आणि तिथं क्रांती देखील घडत नाही. चकमा गाने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर नाही होते. फक्त 2 ओव्हरची मॅच आहे. यावेळेला समोरच्या बाजूनं आघात केला,
चेंडू जाईल सीमारेखेच्या बाहेर, ना भय ना भीती, छत्रपतींचा छावा, ठोकतोय 6 धावा, षटकार. नक्कीच विजयाची चाहूल देणारा फटका पाहायला मिळाला. समीकरण बदलले. 7 चेंडू 8 धावांची गरज. पहिल्या चेंडूमध्ये सामना काहीसा खुला झालाय की काय. दरम्यान हा चेंडू पंचांनी वाईट दर्शवला आणि आताच्या घडीला 7 बॉल आणि 7 धावांची गरज पाहायला मिळते. असं म्हणतात इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, वेल बिगन इज हाफ डन. ज्या वेळेला तुम्ही चांगली सुरुवात करताना त्यावेळेला विजयाचा अर्धा टप्पा तुम्ही ओलांडलेला असतो आणि आताच्या घडीला अर्ध्याहून जास्त टप्पा ओलांडला. रिव्हर्स करायचा होता, काय गरज होती या फटक्याची नक्कीच म्हटलं जाईल, परंतु सिंगल जरूर आली आहे. त्यामुळे 1 धाव मिळते. समीकरण शिल्लक राहील 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. षटक संपला. त्यामुळे देऊया डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. सोन्या दरम्यान आता मात्र जशा प्रकारे ऑस्ट्रेलियन संघ फिल्डिंग लावतो ना, अमरेला फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. 1 धावेची गरज आहे. यावेळेला पाठीमाग मारला, चेंडू गोळीच्या वेगानं निघाला आणि विजयी होतोय. फायनलचं तिकीट मिळालं आमच्या KDH वाघिवली वाडा संघाला.
अभिनंदन अभिनंदन. आणि आताच्या घडीला आपण पाहिलं ना तर जवळपास तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावरती आपण जीपी क्लब पुंडे संघाला देखील पाहणार आहोत. चला या मॅचचा टॉस, पुढच्या मॅचचा टॉस, फायनल मॅचचा टॉस आपण करूया.